माधुरी हत्तीबाबत सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका। मुंबईतील बैठकीनंतर मसुद्यावर शिक्कामोर्तब। कबूतरखाना बंद झाल्यानंतर पक्षीप्रेमींची अनोखी कल्पना। कारच्या टपावर ट्रे ठेवून कबुतरांसाठी दाण्यापाण्याची सोय। वरईमध्ये एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे आमने-सामने, वादाला नवं वळण। शिंदे शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखाची आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधात तक्रार। धक्काबुक्की केल्याचा आरोप। मुंबई बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती। उत्कर्ष पॅनलमध्ये ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागे लढणार। 18 ऑगस्टला होणार मतदान। पुण्यातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संताप। कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वक्तव्य। जो उठतो तो उपदेश करतो अशी केली खंत व्यक्त। संघभूमी नागपुरातून राष्ट्रवादीची मंडल यात्रा आज सुरू होणार। शरद पवार राहणार उपस्थित। ओबीसींना पक्षाशी जोडण्याचा करणार प्रयत्न। नाशिकच्या भिराड आंदोलनाला 1 महिना पूर्ण। 1 महिन्यानंतरही न्याय न मिळाल्यानं आदिवासी आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी। पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली, तर मुंबईवरून पुण्याला जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू। अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी गौरी विसर्जनाच्या दिवशी देण्याच्या निर्णयावर मुंबई गणेशोत्सव समन्वय समिती नाराज। अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी। पुणे ते नागपूर दरम्यान उद्यापासून धावणार वंदे भारत एक्सप्रेस। उद्घाटनाआधीच वाद सुरू। वेळ आणि तिकीट दरांवर नाराजी। सोलापूरमधील शरणू हांडे अपहरण प्रकरणात आणखी 2 आरोपी ताब्यात। राकेश कुद्रे, श्रीकांत सुरपुरे या दोघांना कर्नाटकमधील इंडी गावातून पोलिसांनी घेतलं ताब्यात। वाल्मिक कराड समर्थकांच्या गुंडगिरीचा आणखी एक व्हिडिओ समोर। दमदाटी करत तरुणाला माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल। अन्नाच्या विरोधात कुठलीही पोस्ट करायची नाही अशी दिली धमकी। भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असणार तरुण। पक्षानं पिढीतील बदलाची दिली संघाला माहिती। निवड कधी होणार याची उत्सुकता। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ घोषणेनंतर अमेरिकन कंपन्यांनी रोखल्या भारताच्या ऑर्डर्स। कापड निर्यातदारांनाही शिपमेंट थांबवण्याची विनंती। वस्त्रोद्योग कंपन्यांची चिंता वाढली।